हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज मी चालले स्कूलला आणि आल्यावरती भेटू। तर बाय बाय। बाय बाय। मी पण बाय बाय करते। चला, माझ्या झाडांना बघा आता छोटी छोटी म्हणजे अशी फुलं, मी गुलाब चिनी गुलाब म्हणतात बहुतेक याला, मला पण माहित नाही, पण अशी आता छोटी छोटी फुलं लागायला लागलेत। खूप दिवस फुलंच लागत नव्हते आणि इथं पण एक कळी आले आणि इथे पण एक छान असं फूल आलंय। आता हळूहळू फुलं छान लागायला लागलेत झाडांना आणि इथे मनी प्लांट लावलाय ना, तो असा वरती भरपूर चांगला फुटलाय। तर हळूहळू झाडांना फुलं लागायलेत आणि हे सदाफुलीचं झाड आहे बघा, छान झाड फुटलेत आता माझे। आता ऊन पडायला लागले छान, तर फुलं पण लागायला लागलेत। छान आलं हे फूल, आज मी देवाला घालणार आहे तोडून। हॅलो, नमस्कार, मी नंदिनी। स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळे? चला, तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की माझा हात दुखत होता, त्यामुळं मी दवाखान्यात जाऊन आले होते। तर त्या रात्री मी की काही भांडे वगैरे घासलेच नाही, तसेच ठेवला होता पसारा, कारण हात खूप जास्त त्रास देत होता त्यामुळं। मग दुसऱ्या दिवशी खूप जास्त पसारा पडला, मग काय लागले कामाला आणि म्हणजे त्या दिवशी दिवसभर कसं तरी नाईलाज म्हणून कामं केली, पण रात्री म्हटलं जाऊ दे, कारण रोज तर मी सगळी कामं करतेच, पण त्या दिवशी हाताने खूप त्रास दिला होता। तर मग दुसऱ्या दिवशी हा पडला एवढा सगळा पसारा, तर लागले पटापट आवरायला। कुणाल गेला स्कूलला। चला, सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि आता थोडंसं बँकेत जाऊन यायचंय। 11:15 झालेले आहेत आणि सगळीच माझी कामं आवरून झालेली आहेत आणि घरातली कामं सगळी आवरल्याशिवाय बाहेर पडायला मला काही नकोच वाटतं। त्यामुळे बघा सगळं छान असं स्वच्छ झालंय आणि आता जायचं आहे बँकेत। आणि याच्या आधी मी 2 वेळा जाऊन आले बँकेमध्ये, पण काही माझं कामच नाही झालं, तर आज परत एकदा जाणार आहे मी बँकेमध्ये आणि सगळं व्यवस्थित विचारून येते। आणि चला, परत कामावरती पण जायचं आहे 12 वाजता, तर 12च्या आधी मला जाऊन यायचं आहे बँकेमध्ये। चला, तर मग आल्यावर भेटते। चला, मी घरी आले जेवायला आणि आज उशीर झाला यायला, 3:30 वाजलेत येईपर्यंत। तर घरी आले आणि कुणाला काय भाजी चपाती खायची नाही, तर तो म्हणतोय दुसरं काहीतरी कर। तर म्हटलं आता झटकीपट अर्ध्या तासात दुसरं काय करणार ना, कारण मला पण जेवण करून जायचं आहे। तर म्हटलं त्याला चपातीचा रोल करून देते, म्हणजे त्याच्यात आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या कट करून बारीक बारीक टाकायच्या आणि भाज्या टाकायच्या, चीज थोडंसं सॉस असं लावून दिलं की तो खातो म्हटलं। चला, तर मी तुम्हाला पण दाखवते की मी कसं करते आणि चला पटकन मला पण जेवून जायचं आहे।
माझा पण रेडी झालाय, मी पण पटकन जेवते आणि लगेच जायचंय मला कामावर. आणि चला तर मग मी आता जेवण झालं की डायरेक्ट लगेच कामावर जाणार आहे ना, तर तुम्हाला आल्यावरती भेटते, तुम्ही सुद्धा करून बघा. चला तर मी आता घरी आले. एका साईडला कुकर वगैरे लावून झालंय, स्वयंपाक झालाय. तर डब्यांमधलं सामान संपलं होतं, साखर डाळी वगैरे, तर ते मी सगळं इथं भरून ठेवत होते. मसाले वगैरे डब्यामध्ये सांडले होते, ते सगळं साफ करून ते सुद्धा व्यवस्थित भरून ठेवले. जावा आता काय, तिचं गोंधळ बघ किती असतंय. चला घेतलं ना सगळं. चला लई दिवस झालं मशीनचं जे हे फिल्टर आहे ना, तर हे साफच नाही केलं. तर महिन्यातून एकदा हे क्लीन करावं लागतं. महिन्यातून नाही, आठवड्याला एकदा क्लीन करायचं असतं. तर याच्यामध्ये भरपूर अशी घाण साठलेली असते ना, त्यामुळं मी दाखवते की मी कसं क्लीन करते ते. तर इथे हे बसवलेलं आहे फिल्टर, तर हे काढलंय मी आता. तर हे असं काढलंय मी आणि बघा याच्यामध्ये किती घाण साठली आहे. तर हे धुवून घ्यायचं. हे म्हणजे आठवड्याला एकदा साफ केलं ना हे की म्हणजे कपड्यांना घाण लागत नाही. जर हे वेळेवर साफ नाही केलं ना की याच्यामधली घाण मग कपड्यांना लागून येते मग वरती. हे बघ याच्यामध्ये हा एक पार्ट असतो, तर किती घाण साठले याच्यामध्ये. असं हे बसलं. आता हे लावायचं इथं मशीन मध्ये. झालं की आठवड्याला एकदा क्लीन करायचं. चला तर मी इथे तुम्हाला सांगत होते, पण बाहेर गाड्यांचा खूप जास्त आवाज येत होता, त्यामुळे मी म्हटलं व्हॉइस ओव्हर द्यावं. तर मी हे सांगत होते की महिन्यातून एकदा हे टब क्लीन करायला पाहिजे. टब म्हणजेच की जो ड्रम दिसतोय त्याच्या खालचा भाग असतो, तर ते सगळं क्लीन करायला पाहिजे महिन्यातून एकदा. क्लीन केल्याने कसं आहे, म्हणजे त्या वस्तू सुद्धा चांगल्या राहतात आणि ज्या त्या वेळेला क्लीन केलं की त्याच्या खाली जी घाण साठलेली असते त्या टबमध्ये, तर ती घाण उलट कपड्यांना लागून वर येणार नाही. त्यासाठी हे महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा हे स्वच्छ केलेलं कधीही चांगलं. तर असो, चला मिक्स असा ब्लॉग तुम्हाला आलेला आहे. तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मला अजून एक विचारायचं होतं की मी शॉर्ट व्हिडिओ बनवू की लॉंग व्हिडिओ, तर हे नक्कीच सांगा. आणि रोज रोज ब्लॉग करणं शक्य नाही, त्यामुळं मी कधीतरी करते. चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.